So last time we have started the intermolecular forces of attraction, means types of intermolecular forces, and on that particular basis we have already discussed some basic concepts regarding your dipole-dipole type interaction and ion dipole interaction. So फक्त starting आपण check केलं होतं. Okay, starting in the sense means what do you mean by ion dipole interaction? हा पार्ट इथपर्यंतचा डिस्कस केलेला होता. आयन डायपोल इंटरॅक्शन. सेकंड थर्ड पॉईंट पासून सगळं आपल्याला एक्सप्लेनेशन जे आहे एक्सपेक्टेड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय लिहायचं आहे ते सगळं आपल्या डिटेलमध्ये राहिलं होतं. थर्ड पॉईंट आहे डायपोल इंड्यूस डायपोल, तोही बघितलेला नाहीये. हायड्रोजन बॉन्डिंग अँड लंडन फोर्सेस. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल 4 टाइप्स, जे 5 टाइप्स टोटल आहे त्यातला एक आपला झालाय, म्हणजे रिमेनिंग 4 टाइप्स जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे मीन्स टाइप्स ऑफ इंटरॅक्शन मध्ये. आणि सेकंड थिंग, त्याच्यानंतर एक छोटासा पार्ट येतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसेस. म्हणजे आता आपण बघितलंय की चॅप्टरचं नेम आहे स्टेट्स ऑफ मॅटर, अँड इन दॅट स्टेट्स ऑफ मॅटर सॉलिड स्टेट हा पार्ट तुमचा 12th स्टँडर्डला आहे, बट लिक्विड ॲज वेल एज अ गॅशियस स्टेट हे जे दोन कंडिशन्स आहेत किंवा दोन जे पार्ट आहेत ते तुमचे काय असणार आहेत या टोटल टॉपिक मध्ये तुम्हाला स्टडी करायचे. सो तो एक पार्ट डिस्कस करायचा आहे. आणि गॅस लॉज नावाचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा टॉपिक आत्ताच चूज करण्याचं माझं रिझन एवढंच होतं की हा टॉपिक लेंदी आहे आणि या टॉपिक मध्ये येणारे जे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे थिअरॉटिकल आहेत. ओके, सगळे थिअरॉटिकल म्हणजे काही डेरिव्हेशन सुद्धा आहेत, काही लॉज आहेत, त्याची स्टेटमेंट लर्न करायची, एक्सप्लेनेशन लर्न करायचे आणि प्रूव्ह दॅटसाठी किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं असतं. आता जर ते गॅस लॉ सिलेबस मध्ये आहेत म्हणजे कन्फर्म त्यापैकी 3 पैकी एक गॅस लॉ कुठला तरी पेपरमध्ये हमखास असेल. ओके, तो जर गॅस लॉ पेपरमध्ये आलेला असेल तर त्याच्या पुढचा लगेच एक क्वेश्चन असणार आहे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता तोच क्वेश्चन सेम टू सेम फिजिक्स मध्ये आहे. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये तुम्हाला ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर नावाचा एक छोटासा टॉपिक आहे फिजिक्स मध्ये. त्या टॉपिक मध्ये हे सगळं डिटेल आता आपण बघितलंय. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स बघितलं होतं, बरोबर आहे ना, इलॅस्टिसिटी, रिजिडिटी. तसंच गॅशियसच्या पण प्रॉपर्टीज काही तुम्हाला आहेत सिलेबसमध्ये 11th स्टँडर्डच्या फिजिक्समध्ये. म्हणजे थोडक्यात काय होईल तर दोन्ही कडचा पार्ट कव्हर होईल. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे न्यू कन्सेप्ट आहे लिक्विडच्या, दॅट इज सरफेस टेन्शन, कोलिजन वगैरे, तो पार्ट तुमचा 25% रिडक्शन मध्ये काढून टाकलाय. म्हणजे तो पार्ट तुम्हाला सिलेबसला नाहीये. म्हणजेच या टोटल टॉपिक मध्ये जेवढं आपण प्रिपेअर करतोय त्यातला प्रत्येक पॉइंट मधला एक एक क्वेश्चन पेपरमध्ये कन्फर्म असेल हे माहिती आहे म्हणून मी हा मुद्दाम टॉपिक घेतलाय. थिअरी आहे म्हणजे लर्न करायला वेळ जाणार म्हणून अगोदर घेतलाय. म्हणजे समजा तुमची एक्झाम असेल डिसेंबर एंडिंगला, टर्म एक्झाम असेल जी असेल ऑनलाईन ऑफलाईन वॉट एव्हर इट मे बी, जी काही असेल त्याप्रमाणे, बट ते प्रिपरेशन तर आपल्याला करावंच लागेल. अगेन तुम्हाला याच्यावरचे काही क्वेश्चन्स एमसीक्यूज द्या असं म्हणजे अशी एक रिक्वेस्ट आहे की हे जे टॉपिक झालेले आहेत त्याच्यावरचे एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे. ओके, सो मी काय करेन नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे आता आफ्टर वेकेशन ज्यावेळी कधी आपण येणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला एक लिंक सेंड करणार आहे तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला. आणि त्या लिंक मध्ये काही क्वेश्चन पेपर आहेत. ओके, त्या क्वेश्चन पेपर एमसीक्यू टाईप क्वेश्चन पेपर्स असतील तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. फक्त एक लक्षात ठेवायचं, असं अजिबात लक्षात ठेवायचं नाही की आता आपण जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत किंवा आपण जो क्वेश्चन प्रिपरेशन आपण जे करतोय ते स्टेट बोर्ड साठी करतोय असं नाहीये. नीटच्या दृष्टीने थोडे डिफिकल्ट क्वेश्चन्स असतील ते आणि कॅल्क्युलेशनचा थोडा पार्ट असणार त्याच्यामध्ये. सो त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा तुम्ही. आता आपण हा टॉपिक कम्प्लीट करूया. ओके, जेवढे टॉपिक्स आपले केमिस्ट्रीचे झालेले आहेत, ऑडिओ माझा क्लिअर येतो तुमच्यापर्यंत? माझा ऑडिओ क्लिअर येतोय तुमच्यापर्यंत? ओके, सो जेवढे टॉपिक तुमचे क्लिअर झालेले त्या सगळ्यांवरती एमसीक्यू बेस्ड टेस्ट असेल. ओके, हे इम्पॉर्टंट आहे आणि ते लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. स्टार्ट करूया. आयन डायपोल इंटरॅक्शन. कालच सांगितलं आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय. इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन ions in bracket cation or anion, कुठलाही आयन घेतला and another काय सांगितलं होतं, and dipole means what, polar मध्ये. Okay, this type of interaction is called as a ion dipole interaction. Now second point of ion dipole interaction is strength. हा इथपर्यंत आपण काय बघितलं, which factors affects on the stability or the strength of ion dipole interaction. So first factor is magnitude of charge.
of charge. Second, size of cation or म्हणजे ion असेल here, size of ion. And third, size of molecule. इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला होता. आता याच्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आयन डायपोल इंटरॅक्शन जे आपण सांगतोय ह्याचं एक्सप्लेनेशन सगळं पहिल्यांदा करत असताना तुम्हाला त्याची कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. कन्सिडर पुढे एखादा आयन मॉलिक्यूल आहे म्हणजे ॲक्वियस सोल्युशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. पोलार मॉलिक्यूल आपण म्हणतो ना, डायपोल म्हणजे काय, पोलार मॉलिक्यूल. सो एनी अनदर पोलार मॉलिक्यूल कुठलं तरी एखादं ॲक्वियस सोल्युशन घेऊया. सो ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ ionic salt or ionic compounds exhibits such type of ion dipole interaction. हे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारला गेला, which type of molecule shows ion dipole type of interaction. तुम्ही आन्सर देणार aqueous solutions of ionic compounds. हे बीएससी साठी आन्सर झालं. आता हे मी जे सांगतोय म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं एक कॅटायन मी घेतला. कॅटायनच का घेतला, कुठले आयन पण घेऊ शकतो आपण, एनायन पण घेऊ शकतो. पण इथे कॅटायन किंवा एनायन मध्ये कॅटायन घेतला. सोडियम पॉझिटिव्ह चार्ज, सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, Na+ कॅटायन मी घेतला. याची इंटरॅक्शन निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन बरोबर व्हायला पाहिजे. ओके, बघा मी काय म्हणतो, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन विल अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता वॉटरच का घेतलं, कारण इथे आपण म्हटलंय इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन आयन अँड पोलार मॉलिक्यूल. आणि पोलार मॉलिक्यूलचे एक्झाम्पल काय आहे, वॉटर. ओके, तुम्ही इथे वॉटर मॉलिक्यूल घेतलाय. सिमिलरली इथे पण तसं तुम्ही दाखवू शकता, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. हे काय दिलं, H2O मॉलिक्यूल आहे म्हणून. सिमिलरली इथे पण असं दाखवू शकतो, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. इथे पण असं दाखवू शकतो, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. मीन्स व्हॉट, या चारही मॉलिक्यूल्सच्या मध्ये एक सिंगल कॅटायन ट्रॅप झालेला आहे. याच्यामध्ये काय झालंय, तो चौघा चार मॉलिक्यूल्स मध्ये तो एक मॉलिक्यूल अडकलेला आहे. सच टाइप ऑफ इंटरॅक्शन इज कॉल्ड एज अ आयन डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन. आता हे डिटरमाइन कसं करायचं, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज दाखवायचा, डेल्टा निगेटिव्ह चार्ज रिलेशन करायचा, म्हणजे आपलं आन्सर करेक्ट आणि प्रॉपर होतं. ओके, सो दिस इज नथिंग बट आयन डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन. नाउ फोर्थ पॉइंट मध्ये सांगू शकतो आपण. आता मी इथे एन घेतला म्हणून पेपर मध्ये एनएस द्यायला पाहिजे का, असे कुठले कुठले कॅटायन्स असतात ते लक्षात ठेवायचं. ई लार्जर द पॉझिटिव्ह चार्ज, larger the positive charge on cation, stronger will be the ion dipole interaction. Stronger will be the ion dipole interaction. Okay, म्हणजे काय, Na पॉझिटिव्ह जर चार्ज असेल, आपल्याकडे दुसरा एलिमेंट असेल Mg2+, आणि थर्ड एलिमेंट असेल Al3+. असे हे तीन कॅटायन्स आहेत. तर तुम्हाला असं विचारलं, सगळे कॅटायन त्याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकतात ना, आन्सर असेल येस. मग which among the following show the strongest interaction with polar molecule. सो तुमचा आन्सर असं असेल, याची ऑर्डर अशी असणार. याचं रिझन काय, आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे 3, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे 2 आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे 1. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कॅटायनवरचा जास्त असेल तेवढी त्याची स्ट्रेंथ किंवा त्याची टेंडन्सी जास्त असणार डायपोल बरोबर बॉन्ड फॉर्म करण्याची. ओके, सो दिस इज द ट्रिक. आणि या टाइपचे क्वेश्चन तुमच्या प्रीवियस पेपर मध्ये जेईई आणि नीट साठी विचारले गेले, चेक करा. प्रीवियस हा सेम कन्सेप्ट विचारले गेले, मला वाटतं दोनदा विचारले हा क्वेश्चन. आणि मग काय केलं होतं, पेअर्स दिल्या होत्या. which among the following pairs shows highest type of or stronger interaction. सो त्यांनी असं दिलेलं Na+ आणि Ca2+ आणि Mg2+ असं दिलेलं होते. त्याच्यामध्ये हायर चार्ज असेल सगळ्यांपेक्षा, ती पेअर असेल ती जास्त रिॲक्ट होईल वॉटर मॉलिक्यूल बरोबर, ती आयन डायपोल इंटरॅक्शन जास्त प्रमाणामध्ये दाखवू शकते. ओके, नाउ आता हा जो पार्ट आतापर्यंत आपण असं बघितलं आयन डायपोल इंटरॅक्शनचा, मी या टोटल नोट मध्ये पेपर मध्ये काय काय लिहायचंय, जो क्वेश्चन तुमचा येणार आहे समोर तो 4 पॉइंट साठी एक्सपेक्टेड आहे. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन असेल. आयन डायपोल इंटरॅक्शन जर क्वेश्चन आला हा 2 मार्क्स साठी एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. 2 मार्क्स साठी तुम्ही काय काय लिहिणार, पहिल्यांदा लिहिणार डेफिनेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. आयन आणि पोलार मॉलिक्यूल किंवा डायपोल मॉलिक्यूल एक्सपेक्टेड आहे. आयन्स आणि पोलार मॉलिक्यूल मध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन असेल त्याला आपण कन्सिडर करतो आयन डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन. सेकंड, त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर कशावर डिपेंड असते, सो मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज.
मॅग्निट्यूड याचा अर्थ काय की जी क्वांटिटी आहे ती चार्ज आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह. नेक्स्ट साइज ऑफ आयन. साइज ऑफ आयन कशावर डिपेंड करतं? इट इज डिपेंड्स अपॉन द ॲटॉमिक नंबर. कन्सिडर करूया मला सोडियमचा ॲटॉमिक नंबर माहिती 11 आहे. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज कधी येईल जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट शेल मधला 281 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आउटर मोस्ट शेल मधला पण इलेक्ट्रॉन मी डोनेट करेन तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. बिकॉज इट ओबेज ना ऑक्टेट रूल. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय झालेले असते म्हणजे तो स्टेबल असेल. सिमिलरली साइज ऑफ द मॉलिक्यूल. आता हा मॉलिक्यूल आला कुठून? तर हे एक्झाम्पल. हा टोटल एक मॉलिक्यूल जर कन्सिडर केला त्याची साईज खूप जास्त आहे आणि त्यामुळे काय होणार त्याची स्ट्रेंथ वाढलेली असते. नेक्स्ट aqueous solutions of ionic compounds only म्हणजे की कोव्हॅलंट कंपाऊंड किंवा दुसरे कुठलेही कंपाऊंड तुम्हाला आयन डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन दाखवत नाही. कुठले दाखवतात? aqueous solutions of ionic compounds means salt NaCl, KCl, MgCl2, BaCl2. Okay, so these are the examples of ionic compounds. And that ionic compounds when dissolved in water they can form iron dipole type of interaction or such type of interaction. हे schematically represent करून दाखवायचं असं फक्त एक लक्षात ठेवायचं. समजा मी इथे Cl मायनस इथे दोन्ही म्हटलं ना कॅटायन आणि ऍनायन. समजा मी इथे Cl मायनस घेतला तर काय मिळेल? कसं इन्स्ट्रक्शन बिटवीन Cl मायनस ठेवायचं इन बिटवीन सगळ्यात मध्ये तुमचा Cl मायनस असेल आणि पुढची जी रिएक्शन होईल पॉझिटिव्हली ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ना म्हणजे किती पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या हायड्रोजन बरोबर होईल नॉट ऑक्सिजन. इथे आपण ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज घेतलाय म्हणजे रिमेनिंग हायड्रोजन वरती काय असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. तुम्ही लिहिताना हे मात्र समजायला पाहिजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि अजून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. सच टाइप ऑफ डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावी लागेल. दिस इज नथिंग बट युअर anion and water molecule dipole interaction. This is cation dipole molecule interaction. नेक्स्ट सांगितलंय लार्जर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कॅटॅयन. त्याच्यामध्ये कुठली एक डायग्राम ड्रॉ केला तरी चालेल. असं काही नाही की दोन्ही काढायचे का नाही. एक कुठली डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल. एक्सएमएल मध्ये ही दिलेली आहे. सो प्रिफर हीच करायची. लार्जर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कॅटॅयन स्ट्रॉंगर विल बी द आयन डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे काय ज्या कुठल्या आयन वरती पॉझिटिव्ह चार्ज हायर अमाउंट मध्ये प्रेझेंट असेल तो या सर्कल मध्ये किंवा ट्रॅक होऊ शकतो वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायर इझिली बॉन्ड फॉर्म करू शकतो. आयन डायपोल इंटरॅक्शन इंडिकेट करू शकतो. सो असे कुठले कुठले मॉलिक्यूल्स आहेत त्याचे 3 एक्झाम्पल्स मी घेतले जे तुमच्या ओके. ऑडिओ क्लिअर आहे माझा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे दोन्ही? प्लीज रिप्लाय. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? व्हॉइस माझा क्लिअर येतोय? ओके ओके ठीक आहे. सो ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज हायर अमाउंट मध्ये असेल त्याच्यावरती तो हायर अमाउंट मध्ये वॉटर मॉलिक्यूल बरोबर इझिली बॉन्ड फॉर्म करू शकतो. आता याच्यापेक्षा एक्झॅक्टली अपोजिट म्हणायचं झालं समजा निगेटिव्ह चार्जच्या बाबतीत आपण विचार केला तर जेवढा लोअर निगेटिव्ह चार्ज असेल ना तो इझिली रिॲक्ट होणार. म्हणजे Cl मायनस सी आणखी कुठला असेल 2 मायनस चार्ज असणार आणि 3 मायनस चार्ज असणार एखादा कुठला तरी आयन असेल तर ज्याच्यावरती मायनस चार्ज कमी असेल तो इझिली रिॲक्ट होईल आणि ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तो इझिली रिॲक्ट होईल. तर याला कुठेतरी डिफाइन करून किंवा तुम्ही नोट डाउन करून किंवा आयन डायपोल इंटरॅक्शन अंडर दिस इज युअर 2 मार्क्स क्वेश्चन that is for second type of molecular interaction ion dipole interaction. सो नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे. मला वाटतं काल मी तुम्हाला याच्यावरची नोट पण दिली आहे ऑलरेडी. सो कालच्या नोट्स मध्ये हा पॉईंट मी कव्हरच केलाय. फक्त याचं रिझन काय होतं समजा पाठ करायचं असेल एखाद्याला आन्सर तर तो इथपर्यंतच पाठ करणार आणि हे पुढचं त्याचं राहून जाईल. तसं व्हायला नको म्हणून काल तुम्हाला टोटल नोट सेंड केली होती. जर तुम्ही स्टडी मटेरियल सेक्शन चेक केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल. ओके. आणि डाऊट असेल समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये फॉर एक्झाम्पल ही नोट मी तुम्हाला सेंड केली तरी पण मला चौथा पॉईंट समजणार नाहीये तर प्लीज विचारत करा. असं काही व्हायला नको की मला असं वाटतं की तुम्हाला ते क्लिअर झालंय आणि तुम्ही ते वाचलेलंच नसेल तर प्रॉब्लेम होईल. शक्यतो सुरुवातीला एकदा रीड करून बघा ते समजून घ्या. पाठ करून बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. एक्झामच्या वेळी मात्र तुम्हाला ते लर्न करावं लागेल कारण पॉईंट्स कमी वेळामध्ये अटेंड करायचे असतात आणि सुद्धा कमी येतो. ठीक आहे. कम्प्लीट झालं असेल तर आपण नेक्स्ट पॉईंट जाऊया. समजलाय हा पण टोटल आयन डायपोल इंटरॅक्शन? Yes, sir. ओके. त्याच्यानंतरचा जो थर्ड पॉईंट आहे दॅट इज डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. हा सुद्धा पॉईंट 2 मार्क्स साठी आहे. जिथे जिथे मी मार्क्स का सांगतोय कारण तो कुठल्या सेक्शन मध्ये येणार हे तुमचं क्लिअर होतं.
इथे मी 2 मार्क्स म्हटलेले आहे. कधीच हा क्वेश्चन सेक्शन सी मध्ये विचारला जाणार नाही. आला तर सेक्शन बी मध्येच येणार. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. हे माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याशी तुम्ही फॅमिलियर व्हायला पाहिजे म्हणून. युनिट टेस्टचा जो पेपर पॅटर्न होता तो सेम पॅटर्न टर्म एक्झामला नसतो हे लक्षात घ्या. एमसीक्यूज असतात पण एमसीक्यू ची लेंथ वाढलेली असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता क्वेश्चन 3 किंवा 4च होते तसं काही नसणार टर्म एक्झामला. टर्म एक्झामला 7 वगैरे एमसीक्यूज असतात आणि एमसीक्यू क्वाईट डिफिकल्ट असतात. ते क्लिअर कट मी सांगतो आधी. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, एक बेस्ट थिंग सांगायची म्हणजे जर समजा बीएसए मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला दिलेलं क्वेश्चन बँक नावाचं जे बुक आहे त्या बुक मध्ये एमसीक्यू ची वेगळी सिरीज दिलेली आहे चॅप्टर वाईज. ओपन करून बघितलं असेल तर ते समजणार, बघितलंच नसेल तर ते बघणं एक्सपेक्टेड आहे. सो एमसीक्यू जर ते बघितलेले असतील तर त्यातलेच एमसीक्यू इकडून तिकडून फिरवून विचारले जातात पण ऍज इट इज विचारलेले नसतात. हे लक्षात घ्या. ऍज इट इज नसतात विचारलेले कारण त्याचा मीनिंग असा होतो की त्यातलेच क्वेश्चन्स येतात असं होणार. सो असं काही नाहीये. तुम्हाला क्वेश्चन फिरवून विचारले जातात आणि तुमची टेंडन्सी चेक केली जाते की तुम्हाला कन्सेप्ट समजले की नाही, तुम्ही ते पाठ केलंय की नाही हे बघितलं जात नाही. पाठांतर 10वी पर्यंत ठीक आहे, 11वी 12वीला पाठांतर नाही उपयोगाचं. ठीक आहे. तर पॉइंट इज third type of interaction is last lecture level dipole induced dipole interaction. सेम फॉर 2 मार्क्स क्वेश्चन आहे. अगेन याच्यामध्ये काय लिहायचं, दोनच फक्त स्टेटमेंट महत्त्वाची आहे. एकदा त्याची डेफिनेशन आणि दुसरा म्हणजे दुसरा वर्ड रिझन एक्सप्लेन करायचं. बट याच नोट मध्ये सुद्धा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काय आहे ते थर्ड वन इज थर्ड टाइप ऑफ इंटरॅक्शन डायपोल induced dipole interaction. Dipole induced dipole interaction. जेव्हा याचं प्रिपरेशन तुम्ही कधी स्टार्ट कराल म्हणजे या सुट्टीमध्ये तुम्हाला हे करावंच लागेल. तर ज्यावेळी तुम्ही हे करायला स्टार्ट करणार आहात त्यावेळी लक्षात ठेवायचं जिथून तुम्ही ते पाठांतर म्हणजे जे काही तुम्ही लर्न करायला किंवा समजून घ्यायला अंडरस्टँडिंग करायला स्टार्ट करता तेव्हा ह्या दोन वरतीच फोकस करा. डायपोल म्हणजे पोलार मॉलिक्युलर लक्षात ठेवायचं. म्हणजे ही इंटरॅक्शन कशामध्ये असणार, when one polar molecule and non-polar molecule. बघा मी काय म्हणतो, one polar and another one is a non-polar molecule approaches to each other, then the polar molecule shifts or induces its electron density to non-polar molecule which creates temporary dipole. वर्ड खूप महत्वाचा आहे. This is due to shifting of electron cloud from non-polar non-polar molecule. आता थोडक्यात लक्षात इथे एक एक्झाम्पल घेऊया आधी सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपल्या पहिल्या पॉइंट्स घेऊया. जे काही थिअरी दिलेली आहे ती मी बोर्डवरती नेहमी थिअरी इन डिटेल एक्सप्लेन करताना याचं रिझन काय, का लिहून घेतो, बरं का लिहितो याचं कारण काय. तर सगळ्यात पहिल्यांदा हा एवढा पॉइंट एखाद्या माणसाच्या लक्षात राहतो की नाही हे बऱ्याच जणांचा एक्सेप्ट करत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं नाही नाही नोट्स असतात ना ते टेक्स्ट बुक मध्ये डायरेक्ट छापलेले असतात आणि ते डायरेक्ट तुम्हाला ट्रान्सफर केलं जातं. सो मुलांची अशी टेंडन्सी असते की सर मला नोट्स द्या तुमच्या. मला असं बरेच कंट्रोल कॉलेजचे स्टुडंट्स असे मिळाले की मी तुम्हाला काय जी अमाऊंट तुमची फी असेल ती पे करायला तयार आहे, पण तुमच्या हँड रिटन नोट्स मला माझ्याकडे मिळायला पाहिजे जेव्हा करायला. म्हणजे हा करणार का, मी दिलेले नोट्स घेणार आणि घरामध्ये बसणार आणि जे कोण विचारतील का केमिस्ट्री लेक्चर अटेंड करत नाही, नाही माझ्याकडे नोट्स सगळे आहेत मी प्रिपेअर करू शकतो
आता सांगा केमिस्ट्री सब्जेक्ट जर प्रिपेअर करून आला असता होत कशाला सगळेजण सायंटिस्ट झाले असते सगळे डॉक्टर आणि इंजिनियर होऊन बाहेर पडले असते असं नाही होत लक्षात घ्या त्याच्यासाठी टेंडन्सी इम्पॉर्टंट आहे आणि कन्सेप्ट महत्वाचे आहे त्याच्यासाठी सांगितलं आणि याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल जे एक्सप्लेन आपण करणार आहोत. की लक्षात राहतं असं काही प्रॉब्लेम नाहीये की लक्षातच राहत नाही या गोष्टी असं काहीही नाहीये हे लक्षात राहू शकतं परत फक्त तुमचं काय असायला पाहिजे अप्रोच असायला पाहिजे की मला ती यायला पाहिजे येईपर्यंत प्रिपेअर करणं याला सायन्स असे विचार बाकी काही नाही. आता या केसमध्ये मी काय केलं जरा बघा त्यांनी असं म्हटलंय डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय व्हेन वन पोलार मॉलिक्युल आता पोलार मॉलिक्युल कसं आयडेंटिफाय करायचं ज्या कुठल्या एकाच स्ट्रक्चर मध्ये दोन चार्जेस येतात बघा मी रिपीट करतोय पोलार मॉलिक्युल म्हणजे काय ज्या कुठल्या एकाच स्ट्रक्चर मध्ये दोन चार्जेस अपोजिटली चार्ज स्पेसिस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्हीही अपोजिट चार्जेस एकाच स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील तर त्याला तुम्ही कन्सिडर करता पोलार मॉलिक्युल म्हणजे कुठला बघा या स्ट्रक्चर मध्ये निगेटिव्ह चार्ज पण आणि पॉझिटिव्ह चार्ज पण या स्ट्रक्चर मध्ये असं काहीही नाही ओके म्हणजे पहिलं स्ट्रक्चर आहे ते पोलार मॉलिक्युलचं एक्झाम्पल आहे अशी कुठली बाहेर नेम घ्यायचं NH3 म्हणजे कोण ammonia. Okay, this is an example of polar molecule. And non-polar molecule approaches to each other. म्हणजे काय एक पोलार मॉलिक्यूल आणि दुसरा नॉन पोलार मॉलिक्यूल जेव्हा एकमेकांच्या जवळ आला किंवा कंबाईन झाले त्यावेळी approaches to each other then the polar molecule shifts or induces its electron density to the non-polar molecule. आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे थोडक्यात काय असतं ज्याच्यावरती मायनस चार्ज येतो म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली असते इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे जसं एका क्लासमध्ये तुम्हाला बसायचंय 10:30 वाजता तुमचं लेक्चर असतं कन्सिडर करूया ओके 8 वाजता कोण आलेलं नसतं तेव्हा डेन्सिटी खूप कमी असते बट ज्यावेळी 10:30चं लेक्चर असेल 10:15 नंतर त्या क्लास मधला क्राऊड वाढायला लागतो म्हणजे त्या क्लासची डेन्सिटी त्यावेळी वाढते ज्यावेळी तुमचं लेक्चर स्टार्ट होणार आहे बरोबर आहे ते एक्झाम्पल लक्षात ठेवा इथे सुद्धा अगोदर नायट्रोजनकडे कुठलेही इलेक्ट्रॉन नव्हते पण जेव्हा नायट्रोजनने हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म केला तेव्हा त्याच्यावरचे दोन इलेक्ट्रॉन ऍज इट इज राहिले आता ते कुठे कॉम्पेन्सेट होत नाहीये म्हणजे त्याच्यात काय झालं इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणून त्याच्यावरती चार्ज आला मायनस इलेक्ट्रॉनचा चार्ज ऑलवेज मायनस असतो म्हणून मी इलेक्ट्रॉन वरती असं नेहमी लिहिताना असं लिहितो बघा e⁻⁻ म्हणजे काय इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे हा आणि मायनस त्याच्यावर चार्ज असतो so then that minus charge or electron density will shift to the non-polar molecule means if it is non-polar molecule non-polar molecule मध्ये इलेक्ट्रॉन क्लाउड कमी असणार याच्याकडे जास्त असणार आता मला सांगा एखाद्याकडे पेन तुमच्याकडे तुम्ही घरून नेहमी ऍज युजली पेन न्यायला विसरता की काय करता ते तुमचं तुम्हाला माहिती पण तरी सुद्धा विसरतो असं आपण कन्सिडर करूया माझ्याकडे आता पेन नाहीये मी विसरलेलो आहे पेन घरून आणा विसरलो आणि मला माहिती की रोहनकडे 5 पेन आहेत मी बघितले ना स्वतः समोर तर मी त्याला काय सांगणार की तुझ्याकडचं एक पेन मला दे माझं लेक्चर कम्प्लीट होईपर्यंत त्यानंतर माझं काम आज दिवसभराचं काही काम झालं की मी माझं पेन तुला परत करेन असं मी सांगणार बरोबर आहे हे का मी ओमकडे न जाता रोहनकडे गेलो कारण रोहन माझ्या दृष्टिक्षेपक होता आणि मला माहिती होतं त्याच्याकडे 5 पेन आहेत पण तोपर्यंत लेक्चरला ओम आलाच नव्हता असं आपण कन्सिडर करूया किंवा माझ्याकडे काही नाहीये किंवा त्याच्याकडे काही नसेल पेन असं आपण कन्सिडर करूया सो म्हणजेच काय ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्याच्याकडे मी मागायला जातोय ज्याच्याकडे पेन जास्त आहे त्याच्याकडे मी मागायला जातोय याचाच अर्थ असा ह्या नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त आहे आणि याच्याकडे अजिबातच नाही म्हणजे हा करणार त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी मागून घेणार C6H6 मॉलिक्युल्स आहे आता C6H6 म्हणजे काय इज नथिंग बट बेन्झीन ओके अरोमॅटिक कंपाऊंड जे आपण आतापर्यंत हायड्रोकार्बन मध्ये बघितलं बेन्झीनच्या रिएक्शन्स वगैरे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C6H6 ओके सो C6H6 जो बेन्झीन आहे तो नॉन पोलार मॉलिक्युल आहे तो काय करतो स्वतःकडचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झीनला देतो तयार होतो पण तो असं नाही सांगत ठीक आहे माझ्याकडचे दोन्ही इलेक्ट्रॉन तो कायम स्वरूपात घेऊन जा असं नाही सांगणार तेव्हा रोहन मला काय सांगणार तुम्ही माझ्याकडचं पेन घ्या पण तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही माझं पेन मला परत दिलं पाहिजे तरच मी तुम्हाला पेन देतो सिमिलरली इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी नायट्रोजनची आहे नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी C6H6 तो देऊ शकेल पण इट इज अ टेम्पररी हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे इट इज नॉट परमनंट ओके म्हणजे
ही जी इलेक्ट्रॉन क्लाउड किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टिंग होते याच्यामुळे हे इंटरॅक्शन दिसतं. जर इलेक्ट्रॉन शिफ्टिंग नसेल म्हणजे दोन्हीही पोलार मॉलिक्युल्स असतील किंवा दोन्हीही नॉन पोलार मॉलिक्युल्स असतील तर त्याच्यामध्ये सच टाइप ऑफ इंटरॅक्शन ऑब्झर्व करता येणार नाही. म्हणजे याच्यासाठी नेसेसिटी क्रायटेरिया काय झाला आठवा सगळं रिवाइज करा. डायपोल डायपोल इंटरॅक्शन मध्ये आपल्याला टू पोलार मॉलिक्युल्स लागतात. आयर्न डायपोल इंटरॅक्शन मध्ये एक आयर्न लागतो पॅटर्न एनएम काही असू देत आणि दुसरा असणार पोलार मॉलिक्युल आणि थर्ड टाइप ऑफ इंटरॅक्शन मध्ये वन पोलार मॉलिक्युल आणि अनदर नॉन पोलार मॉलिक्युल. तिघांचे क्रायटेरिया वेगळे आहे. ही जर सुरुवातच आठवली नाही पेपरमध्ये तर पुढचं काहीही आठवलं नाही लक्षात ठेवा. त्यामुळे प्रिपरेशन करताना कन्सेप्ट वाईज चला आधी ते समजून घ्या आणि मग लर्निंगचं काय ते करा. खूप कमी वेळामध्ये प्रिपेअर करा. ओके सो दिस इज युअर फर्स्ट पॉईंट. म्हणजे जिथे पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्युल अप्रोच होते नॉन पोलार मॉलिक्युल पोलार मॉलिक्युलकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटीची मागणी करेल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्याच्याकडे जास्त आहे पोलार मॉलिक्युलकडे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी देईल आणि टेम्पररी बॉन्डिंगचे फॉर्म होईल त्याला आपण कन्सिडर करणार डायपोल इंड्यूस डायपोल. या इंड्यूसचा अर्थ आहे शिफ्टिंग किंवा टेम्पररी म्हणून इथे म्हटले शिफ्ट्स ऑर इंड्यूसेस असा वर्ड वापरलाय. त्याचं रिझन ते आहे. ओके नाउ this interaction is occurs due as a reason as the shifting of electron cloud. Cloud म्हणजे काय गर्दी. ओके सो माहिती आपल्याला जास्तीत जास्त त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतील नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणून मी डॉटेड लाईन मध्ये इंटरॅक्शन दाखवले कारण ती परमनंट नाहीये टेम्पररी आहे म्हणून. सो electron cloud from polar to non-polar molecules. Such type of molecules use dipole, induced dipole interactions. Okay. So this is all about your dipole-induced dipole interaction, that is ammonia with respect to benzene. Ammonia ने approach केला benzene बरोबर आणि तुम्हाला हा product मिळालेला आहे dipole-induced dipole interactions. Okay. समजलाय का हा part? Next part is the London forces or dispersion forces. Exactly dispersion forces किंवा London forces म्हणजे काय ते बघूया. पण त्याच्यावर एक स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊन ठेवा. नोट्स मी सेंड करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. ॲज इट इज नोट्स ज्या आहेत तुम्हाला प्रिपेअर करायच्या त्याच्यासाठी तुम्हाला टेक्स्ट बुक ओपन करावं लागणार नाही. अशी म्हणजे नेहमी एक म्हणजे काय म्हणतो आपण कटाक्ष असतो माझा की जर समजा तुम्ही एक दीड तास तरी तुम्ही माझ्यासाठी देताय इथे बरोबर आहे म्हणजे काय तुम्हाला ते सगळं प्रॉपर मटेरियल मिळणं एक्सपेक्टेड आहे. आणि जे मटेरियल लर्निंग साठी क्वेश्चन आन्सर साठी बघायचं असेल तर तुम्ही बुक यूज करा. एमसीक्यू साठी बघायचं असेल तर बुक यूज करा. आणखी सेकंड थिंग म्हणजे काय नोट्स साठी प्रिपेअर करायचे असतील तर स्टडी मटेरियल सेक्शन यूज करा. आता ते रिराईट करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर ते आपण लर्निंग मध्ये घालवतो वेळ तर तो तुमचा बेनिफिट जास्त होऊ शकतो असं मला वाटतं आणि टाइम कमी आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं नक्कीच रिक्वेस्ट आहे माझी की परत परत ते लिहून काढून रिॲक्शन्स आहेत त्या मात्र लिहून काढल्या पाहिजेत. त्याला काही इलाज नाही. पण थिअरी पार्ट आहे तो जस्ट रीड केला तरी सफिशियंट टाइम मध्ये तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिस्पर्शन ऑफ लंडन फोर्सेस. स्टार्ट करूया. फोर्थ टाइप ऑफ इंटरॅक्शन आहे डिस्पर्शन ऑफ लंडन फोर्सेस. डिस्पर्शन ऑफ लंडन फोर्सेस म्हणजे काय लंडनचे नेम ऑफ द सँड लंडनचे फोर्सेस नसतात ते पहिली गोष्ट आहे. ओके बऱ्याच स्टुडंट काहीतरी लिहून ठेवतात जे दोन सारखे असतात म्हणजे कधी येतात कधी जातात आणि डायरेक्ट पेपर लाईन बसतात. त्याच्या मेंबरसाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काही स्टुडंट असं लिहिलेलं आहे लंडनचे फोर्सेस आहेत. फोर्सेस बिलॉंग फ्रॉम लंडन सो दॅट्स व्हाय इट इज कन्सिडर्ड लंडन फोर्सेस. जनरल नॉलेजवरती अजिबात पेपर लिहायला जायचं नाही. केमिस्ट्रीचा पेपर येतो की जनरल नॉलेज कसं काय घेऊ शकतात. सो डिस्पर्शन आणि लंडन फोर्सेसचा बेसिक डिफरन्स काय आतापर्यंत आपण जे बघितलं आणि जे उरलेलं आहे ते त्याचा आन्सर आहे. ओके मी काय काय बोललो मी लक्षात घ्या. मी डायपोल डायपोल इंटरॅक्शन साठी असं म्हटलं तर इट इज रिलेटेड विथ द टू पोलार मॉलिक्युल्स. ओके आयन डायपोल इंटरॅक्शन साठी मी असं कन्सिडर केलं वन आयन मीन्स कॅटायन ऑर एनायन अँड अनदर पोलार मॉलिक्युल. सेकंड क्रायटेरिया. थर्ड क्रायटेरिया आपण असा बघितला होता आताच बघितलेला दॅट इज डायपोल इंड्यूस्ड डायपोल which is वन पोलार अँड अनदर नॉन पोलार मॉलिक्युल. आता राहिला कुठला क्रायटेरिया
एक पोलार एक नॉन पोलार झाला, दोन्ही पोलार झाले, एक आयन आणि एक पोलार झाला, म्हणजे राहिला दोन नॉन पोलार. तो तो स्ट्रॅटेजी इथे यूज करायचा आहे. देन और इलेक्ट्रोस्टॅटिक, तर इलेक्ट्रोस्टॅटिक intermolecular forces of attraction between two non-polar molecules shows dispersion forces. बघा मी काय म्हणतो, डिस्पर्शन फोर्सेस कशामध्ये प्रेझेंट असतात, तर डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस हे दोन नॉन पोलार मॉलिक्युल्स मध्ये, याला अंडरलाईन करायचं, टू नॉन पोलार मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असतात. ओके, आता हे कसं काय पॉसिबल आहे, त्याला अल्टरनेटिव्ह वर्ड काय, दे आर अल्सो कॉल्ड एज लंडन फोर्सेस. सेकंड पॉइंट तुमचा. थर्ड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार, ज्यावेळी हे दोन नॉन पोलार मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ असतात, म्हणजे नॉन पोलार मॉलिक्युल असतात आणि नेमके असतात कुठले, म्हणजे कुठले कुठले मॉलिक्युल तुम्हाला या टाइपचे इंटरॅक्शन्स इंडिकेट करतात. सो द मॉलिक्युल्स लाइक O2, Na2, halogens, etc. shows such type of interaction, means London forces or dispersion forces या मॉलिक्युल मध्ये काय असतात, Cl2Br2, halogens म्हणजे Cl2Br2 या टाइप मध्ये तुम्हाला डिस्पर्शन फोर्सेस इंडिकेट केल्या दाखवल्या. ओके, आता फोर्थ पॉइंट मध्ये काय लिहायचं, ऍक्च्युअली याची जी स्टॅबिलिटी आहे, स्ट्रेंथ ऑफ द लंडन फोर्सेस, ते कशावर डिपेंड करतात किंवा कशावरती काय म्हणतो आपण, which factors affecting on the strength of your London forces. So first factor is increase in the molecular size, increase in the molecular size, increase in molar mass, okay, and size and charge of molecules. ओके, आता साइज अँड चार्ज ऑफ मॉलिक्युल साठी अनदर वर्ड आहे, त्याला आपण म्हणतो पोलरायझॅबिलिटी. ओके, सो ऍक्च्युअली पोलरायझॅबिलिटी म्हणजे काय हे पण महत्त्वाचं आहे. सो पाचव्या पॉइंट मध्ये ना, इट इज द रिझल्ट ऑफ पोलरायझॅबिलिटी. जर हा वर्ड तुमच्या आन्सर मध्ये आला नाही तर मार्क मिळणारच नाही ना क्वेश्चन. लक्षात ठेवायचं, पोलरायझॅबिलिटी म्हणजे काय, इट इज the ease with which the electron cloud can be distorted okay, so such type of polarizability is observed in case of two non-polar molecules, and that's why that two non-polar molecules shows dispersion of London forces. अजून एक सिंपल फॉर्मॅट सांगायचं झालं तर, ज्यावेळी आपण स्ट्रेट चेन अल्केन्स आणि ब्रांच्ड चेन अल्केन्स, मीन्स आयसोमेरिक अल्केन्स, या दोघांमध्ये कंपॅरिझन करतो. हे सगळे अल्केन्स हे सगळे नॉन पोलर मॉलिक्युल आहेत. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेटेन, याच्यामध्ये कुठेही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येत नाही, म्हणून त्यांना नॉन पोलर असं आपण कन्सिडर करतो. So in this case, dispersion forces are generally stronger in case of straight chain hydrocarbon, okay, rather than that of the isomeric alkanes. So तुमच्या पेपर मध्ये हे सगळे जे समोर दिलेले जेवढे जेवढे पॉइंट्स आहेत ते सगळ्याचे सगळे पेपर मध्ये लिहायचे. आता आपण सगळं स्टार्ट करूया डिटेल मध्ये. डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस याचा मीनिंग आहे. सो द इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉनिकली आणि स्टॅटिक म्हणजे स्टेबल. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोघांमधला मॉलिक्युलर, इंट्रा म्हणजे एका मॉलिक्युल मध्ये आणि इंटर म्हणजे इन बिटवीन टू मॉलिक्युल्स. सो देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू नॉन पोलर मॉलिक्युल्स शो द डिस्पर्शन फोर्सेस. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेला, which among the following type of interaction is observed in non polar molecules? Answer in London forces. Okay, so options असतील dipole dipole interaction, induced dipole interaction, London forces, last असेल hydrogen bond. So correct answer असेल London forces. So two non polar molecules मध्ये जे इंटरॅक्शन असतं त्याला आपण लंडन फोर्सेस असं म्हणतो किंवा डिस्पर्शन फोर्सेस असं म्हणतो. त्याला सेकंड पॉइंट मध्ये द्यायचं, दे आर ऑल्सो कॉल्ड एज लंडन फोर्सेस. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट, द मॉलिक्युल्स which shows
there is no any difference between the charges. बघा हा O2 मॉलिक्यूल मध्ये असणार काय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन. समजा ऑक्सिजन मध्ये निगेटिव्ह चार्ज असेल कन्सिडर करूया तर या ऑक्सिजन वरती पण निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे कारण तो सेमच एलिमेंट आहे ना. म्हणजे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं सेपरेशन होत नाही. जिथे चार्ज सेपरेशन होत नाही हे सगळेच्या सगळे मॉलिक्यूल डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस आपल्याला दाखवतात. So the molecules like halogens like X2 means Cl2, Br2, I2, F2, etc. N2, oxygen, etc. They shows dispersion or London type of a forces. Okay. Now, strength of the London forces depends upon increase in the molecular size. जसं जसं molecule ची size वाढत जाईल तसे तसे dispersion forces ची tendency पण वाढत जाते. आता size वाढते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं atomic radius सुद्धा वाढत जाते, covalent radius वाढत जाते, ionic radius वाढत जाते. So all these are the increasing factors. So increase in the molecular size means increase in the atomic as well as the covalent radius. Second, molar mass. Obviously, as the atomic number electron cloud increases, molar mass of that substance is also increases. And it shows macromolecular type of a structure. And our title is 10th standard ला शिकलेला आहे chapter number 9 मध्ये what we mean by polymer, what we mean by macromolecule, etc. And size and charge of the molecules also increases. म्हणजे काय याच्यावरची साईज वाढते, चार्ज पण वाढतो आणि मोलार मास पण वाढतो. हे तीनही फॅक्टर्स या डिस्पर्शन फोर्सेसच्या स्टॅबिलिटी वरती अफेक्ट करतात आणि हा एक क्वेश्चन बीएससी साठी जनरेट होऊ शकतो. So which factors affects on the stability of dispersion forces? So there are three factors affects on the only statement is हे तीनच बदलायचे असतील. नेक्स्ट सांगितलंय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे आहे. इट इज द रिझल्ट ऑफ पोलरायझेबिलिटी. पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय ज्याच्यामध्ये दोन चार्जेस अपोजिटली चार्ज क्रिएट होतात, चार्जेस क्रिएट होतात त्यांना आपण म्हणतो पोलरायझेबिलिटी. आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता आणि पोलरायझेबिलिटी म्हणजे काय पोलार मॉलिक्यूल तयार करण्याची जी क्षमता असते त्याला आपण म्हणतो पोलरायझेबिलिटी. सो व्हॉट डू यू मीन बाय पोलरायझेबिलिटी? इट इज डिफाइन्ड ॲज इट इज द ease with which the electron cloud can be distorted. याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं तर एक डायग्राम मला ड्रॉ करावी लागेल. मी जिथे ड्रॉ करणार आहे ते सगळ्यात शेवटी बघूया पण आधी हा लास्ट पॉईंट आहे तो मी एक्सप्लेन करून देतो. नॉन पोलर मॉलिक्यूल्स मध्ये कुठले कुठले तर अल्केन इज एक्झाम्पल ऑफ नॉन पोलर. बट आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन टॉपिक मध्ये आपण शिकलोय देयर आर पोझिशन आयसोमर्स ऑल्सो अँड देयर आर चेन आयसोमर्स ऑल्सो. चेन आयसोमर मध्ये आपण काय लिहितो आयसोब्युटेन म्हणजे किंवा पेंटेन ज्याच्यामध्ये कार्बन नंबर सेमच आहेत पण जर समजा ब्रांचिंग प्रेझेंट असेल तर त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं आणि ब्रांचिंग प्रेझेंट नसेल तर त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. पण जरी स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असला तरी मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम असतो त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो. सो इन दिस केस स्ट्रेचिंग अल्केन शोज higher type of dispersion or London forces than that of the isomerical peaks. Means straight chain hydro. As we saw an example given butane. CH3, CH2, CH2 and CH3 हे तुमचं आहे स्ट्रेट चेन आहे. ओके आणि दुसरा एक कंपाऊंड असा घेतला CH3, CH, CH3 and CH3. काउंट करा सर दोघांमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन एटम आणि हायड्रोजन एटम 1 2 3 4 C4 3 3 6 6 4 ते C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10. Compounds having same molecular formula but different structural formula means isomers. They are isomers of each other. But in this case, straight chain alkaneचा जो काही तुमचा dispersion forces किंवा London forces फॉर्म करण्याची टेंडन्सी असेल ती जास्त असेल याच्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं. This is an example of last point that is the straight chain alkane shows higher dispersion forces than that of the isomeric alkanes. Okay. So this is very important point. आता इथपर्यंत इकडे येऊया. याची डेफिनेशन काय कारण ही टोटल डेफिनेशन बुकी लँग्वेज मध्ये बरोबर ना. टेक्स्ट बुकचं जे काही डिफिकल्ट लँग्वेज असते डिस्टॉर्शन वगैरे म्हणजे काय ते आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं. सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन करू शकतो पण त्याच्या अगोदर एखादा कुठला पॉईंट समजला नसेल रिपीट करायचा असेल तर विचारला तरी चालेल. तोपर्यंत मी आन्सर रिपीट करतो काय काय लिहिणार आहात तुम्ही ते. द इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू नॉन-पोलर मॉलिक्युल्स लाईक बेन्झीन, लाईक अल्केन्स एक्सेट्रा show that such type of interaction that is dispersion forces. They are also called as the London forces. London is the name of a scientist. ना scientist ने तो determine केला distinguish केला म्हणून त्याला London forces म्हटलं. The molecules like non-polar molecules like O2, N2, halogens, Br2, Cl2 such type of dispersion or London forces type of interaction. The strength of London forces or dispersion forces depends upon the following factors: increase in the molecular size, molar mass, and increase in the size
increase or increase in the size and charge of the molecules. It is the result. It is means what? The dispersion process is the result of polarizability, and it is defined as it is the easily खूप आपण म्हणतो ना हळूसाठी हे खूपच इझी आहे असं आपण म्हणतो. It is the ease with which the electron cloud can be distorted. आता word to word definition फक्त लर्न करा, याचा मीनिंग तुम्हाला नेक्स्ट हे सगळं क्लीन केल्यावर मी दाखवणार आहे. डोंट वरी. And in case of a straight chain and isomeric alkane, straight chain alkane shows higher value than that of the London forces. आता याच्यावरती एक क्वेश्चन जनरेट करू शकतो. MCQ साठी मी क्वेश्चन काय टाकणार? Which among the following shows highest value of dispersion forces? So dispersion forces च्या व्हॅल्यू तर आपण लर्न नाही करू शकत. काय करायचं? कन्सेप्ट घ्यायची. कन्सेप्ट कशी डिटरमाइन करायचं? तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिलेले असणार पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन and tertiary means 2,2-dimethyl propane means काय? Tertiary pentane. याच्यामध्ये डिस्पर्शन फोर्सेस कशामध्ये असतात? लक्षात ठेवायचं ज्याच्यामध्ये ब्रांचिंग ऍब्सेंट असतं त्या मॉलिक्यूलमध्ये डिस्पर्शन फोर्सेस जास्त असतात. म्हणजे पेंटेन हे तुमचा आन्सर आला पाहिजे ऑप्शन नंबर ए. मी ऑप्शन काय काय दिलेले? पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन आणि लास्ट वन इज नथिंग बट युअर 2,2-dimethyl propane म्हणजे काय? Tertiary pentane. Okay, so this is all about your concept as well as the MCQ type of question. आता आपण ही डेफिनेशन जाऊया. तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? कुठला पॉइंट रिपीट करायला पाहिजे? समजलं नाही आहे असं काही? प्लीज रिप्लाय. आपला आताचा जो पाचवा टाइप आपण स्टार्ट करणार आहोत. लास्ट पॉइंट असेल इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन मधला, आणि मग एकच पॉइंट आपला राहतो तो म्हणजे कुठला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसियस मॉलिक्यूल ॲज वेल ॲज अ फर्स्ट गॅस लॉ, बॉयल्स लॉ. एवढा आपण आज कव्हर करणार, तोपर्यंत आपण थांबणार नाही. ओके. सेकंड थिंग, समजा 10:15 किंवा 10:30 पर्यंत हे लेक्चर आपला गॅस लॉ पहिला झाला, बॉयल्स लॉ कंप्लीट झाला. चार्ल्स लॉ आणि अवोगाड्रोस लॉ नावाचे दोन लॉ आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. असं नको व्हायला की एका दिवशी थिअरी भरपूर घेतो, ओव्हरडोस झाला असं नको. ओके. कारण मी तुम्हाला टीचिंग मला काय तुम्ही एका दिवसामध्ये मला सांगितलं एक टॉपिक कंटिन्यू 6 तास घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण मला त्याच्यावरती टोटल कमांड माहिती आहे, काय नेमकं पेपरमध्ये विचार जातो, पेपरमध्ये काय येणार आहे, कशावरती जास्त स्ट्रेस द्यायचा. गॅस लॉज नावाचा जो पार्ट आहे त्याच्यापैकी 3 पैकी 2 लॉज हे ॲज इट इज पेपरमध्ये येतात. गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये तर मी 4ही लॉ टाकले होते. गॅस लॉ मध्ये स्टेट अँड एक्सप्लेन साठी बॉयल्स लॉ टाकला होता, चार्ल्स लॉचं स्टेटमेंट आणि अवोगाड्रो लॉचं स्टेटमेंट टाकलं होतं सेक्शन बी आणि सेक्शन डी मध्ये. म्हणजे थोडक्यात काय, ज्या मुलाने गॅस लॉ हा पॉइंट ऑप्शनला टाकला तो गेला असणार, बोंबल असणार पेपरात. ओके. बट ज्यांनी ते चांगलं प्रिपेअर केले त्यांना त्याचा आउट ऑफ मार्क्स मिळतात. आणि गॅस लॉ येणारच कारण ते बेसिक आहे. ठीक आहे. आपण डेफिनेशन करायचं करूया, मग पाचव्या टाइपमध्ये आता मला सांगा, कन्सिडर करूया एक इलेक्ट्रॉन आहे किंवा एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस आपण कसं वापरतो आणि हे त्याचं डॉटेड लाईन मध्ये काय त्याचं ऑर्बिटल आहे. सिमिलरली इथे एक न्यूक्लियस आहे आणि या ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते, अराउंड मूव्हिंग होते. ओके. कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग अराउंड ईच अदर, असं जे म्हणतो ते या स्टेटमध्ये. नेक्स्ट आता एक प्रत्येक इलेक्ट्रॉनची डिरेक्शन बघा. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन आहे इथे, दुसऱ्यांदा इलेक्ट्रॉन आहे इथे, तिसऱ्या केस मध्ये इलेक्ट्रॉन आहे इथे, चौथ्या केस मध्ये इलेक्ट्रॉन आहे इथे आणि पाचव्या केस मध्ये इलेक्ट्रॉन आहे इकडे क्रॉस. आता मला तुम्ही काय करायचंय, त्या केसेस दिलेले आहे ए केस, बी केस, हे सगळेच्या सगळे तुम्ही असं कन्सिडर करा की तुम्ही नासा मध्ये वर्क करताय. कन्सिडर करायला आपल्याला जाते, बरोबर. सो नासा मध्ये तुम्ही वर्क करताय आणि तुम्हाला असं सांगितलंय की मूनच्या ज्या काही डिरेक्शन्स आहेत त्या मूनच्या डिरेक्शन तुम्ही ज्या उपग्रहावरती उभे आहात तिथून फोटो स्नॅपच्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला सेंड करायचे. मी आहे अर्थवरती, तुम्हाला मी एक टास्क दिलेला आहे. विदिन 18 किंवा 20 डेज मध्ये तुम्ही जायचंय आणि त्याच्यावरचे फोटो तुम्हाला सेंड करायचे. असं तुमच्याकडे दिलेलं टास्क आहे. तुम्ही नासामध्ये वर्क करताना तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, ठीक आहे. अशा केसेस मध्ये मला की 4-5 फोटो मिळाले. म्हणजे थोडक्यात काय की केस एकच आहे, हा मूनच आहे असं आपण कन्सिडर करूया. केसेस एकच आहेत पण वेगवेगळे फोटोज तुम्ही वेगवेगळ्या अँगलने ड्रॉ केलेले आहेत म्हणून ते तुम्हाला दिसतात. आता मला तुम्ही सांगणार की डिरेक्शन काय असणार,
त्याची डिरेक्शन इन द सेन्स न्यूक्लियस कडे जर तुम्ही उभे राहिलेले आहात तर तुमच्या इलेक्ट्रॉनची डिरेक्शन कशी आहे अपवर्ड आहे म्हणून असं दाखवतो त्याची डायपोल मोमेंट दाखवण्याचा सिम्बॉल असा असतो ओके नेक्स्ट बी केस मध्ये कशी आहे अशी सी केस मध्ये कशी आहे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे डी केस मध्ये कशी आहे राईट साइड हे काय करतोय सेंटर कडून इलेक्ट्रॉन कुठल्या साइडला दिसतोय तेवढ्या फक्त डिरेक्शन करतोय आणि याची काय क्रॉस आहे अशी क्रॉस आहे ना आता मला सांगा यातल्या कुठल्या केसेस कॉम्पेन्सेट होऊन जातात कॉम्पेन्सेट म्हणजे काय बघा -3 + 3 याचा अर्थ तुम्ही 0 का लिहिता कारण तुम्हाला माहिती आहे इक्वल्स टू 0 आणि इक्वल्स टू 1 इक्वल्स टू मायनस इक्वल्स टू 2 इक्वल्स टू मायनस इक्वल्स टू 3 इक्वल्स टू -3 तुम्हाला काय सांगितलंय ह्या -3 मध्ये +3 करा +1 +2 +3 आन्सर किती आलं 0 आन्सर आलं म्हणून तुम्ही 0 लिहिता सिमिलरली याला कॉम्पेन्सेशन म्हणायचं म्हणजे कॅन्सल आउट होऊन जाणे तसंच अपोजिटली चार्ज स्पेसिस मध्ये जी काही डायपोल मोमेंट असेल ती काय असणार कॉम्पेन्सेट होऊन जाणार मग पहिल्याची डिरेक्शन आहे अपवर्ड डिरेक्शनला त्याच्यामध्ये डाऊनवर्ड डिरेक्शनचा कुठला आहे का बघा येस सी फॅक्टर आहे आणि ए फॅक्टर हे एक्झॅक्टली अपोजिट आहेत हे कॅन्सल आउट होऊन जाते तसंच या केस मध्ये बघा हा लेफ्ट साइडला एरो आहे हा राईट साइडला एरो आहे म्हणजे हे घेऊन कॉम्पेन्सेट होऊन गेले आता असे जे काही मॉलिक्युल्स रेअर केसेस मध्ये असतात ते काय करतात इन्स्टंटेनियस किंवा स्मॉल डायपोल मोमेंट जनरेट करतात ओके इलेक्ट्रॉन सेंटर कडून इलेक्ट्रॉन कडे मूव्ह होण्यासाठी जेव्हा क्रॉस मार्क करायला याला कॉम्पेन्सेट होऊन जाईल असा एखादा इलेक्ट्रॉनचा असायला पाहिजे होता साइन पण तसं आपण ड्रॉ केलेला साइन मध्ये तसं दिसत नाहीये म्हणून ही कॉम्पेन्सेट होत नाही ही जी स्मॉल डायपोल मोमेंट असते त्या स्मॉल डायपोल मोमेंट मुळे इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्टॉर्ट होऊन जातो म्हणजे काय याचा आणि याचा संपर्क तुटतो ओके याचा इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा संपर्क तुटतो ज्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्टॉर्शन ओके इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्टॉर्शन कधी होतं जेव्हा अपोजिटली चार्ज स्पेसिस एंटर तुम्ही कॉम्पेन्सेट करता येत नाही आपल्याला जेव्हा इलेक्ट्रॉन क्लाउड तेव्हा आपण म्हणतो इलेक्ट्रॉन क्लाउड गेट डिस्टॉर्टेड आता अशा केसेस रेअर केसेस आहेत हे कोणामध्ये दिसतं ओनली अँड ओनली नॉन पोलर मॉलिक्युल्स म्हणून त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस ओके सो दिस इज ऑल अबाउट यू हे कुठेही टेक्स्ट बुक मध्ये मेन्शन केलेलं नाही हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी सांगितलंय सो प्लीज लक्षात ठेवताना डायग्राम ड्रॉ करायचे नाहीये पेपर मध्ये असं काही लिहायचं नाही फक्त मी जे पॉईंट 6 पॉईंट सांगितले ते पेपर मध्ये लिहायचे हे मात्र माहिती असणं गरजेचं आहे जर कॉम्पेन्सेट आपण झाला असता तर तुमची नेट डायपोल मोमेंट 0 आली असती पण तो कॉम्पेन्सेट होत नाही त्याची डायपोल मोमेंट राहते आणि त्या डायपोल मोमेंटला स्मॉल डायपोल मोमेंटला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस डायपोल मोमेंट म्हणजे तात्काळ लगेचच मिळाली डायपोल मोमेंट आणि त्या डायपोल मोमेंटमुळे तुम्हाला पोलॅरिटी ऑब्झर्व करता येते म्हणजे थोडीशी डायपोल मोमेंट आहे असं दिसतं ऍक्च्युअली नसते पण दिसतं अंडरस्टूड नाउ So the last point is that is your hydrogen bonding or types of hydrogen bonding. वन बाय वन सगळं ते बघूया काय काय आहे ते. सिंपल आहे फक्त एक डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे दोन टाइप्स आणि त्याची एक्झाम्पल एवढंच घ्यायचं 3 मार्काला तो क्वेश्चन मध्ये येणार डेफिनेशन मध्ये कन्फर्म पेपर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन म्हणजे तुमच्या 11 स्टँडर्डच्या टर्म एक्झाम फायनल एक्झामचा व्ह्यू असे क्वेश्चन hydrogen bonding. Okay. So what do you mean by hydrogen bonding? So it is the electrostatic force of attraction between positively charged hydrogen atom of one molecule and negatively charged atom
of another molecule is called hydrogen bonding. Is called hydrogen bonding. Actually, there are two types of hydrogen bonding. First one is intermolecular hydrogen bonding, and second is intramolecular hydrogen. इंटर म्हणजे काय, दोघांच्या मध्ये जे बॉन्डिंग असणार त्याला इंटर म्हणणार, आणि एकाच मॉलिक्यूल मध्ये जर असेल त्याला इंट्रामॉलिक्युलर म्हणणार. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचे एक्झाम्पल आपण घेऊया. बेस्ट एक्झाम्पल आहे HF. सो व्हेन HF 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 असं जर मॉलिक्यूल असेल तर HF मध्ये बॉन्ड दिसतोय, आणि मी काय मगाशी म्हटलं, positively charged hydrogen atom of one molecule and more electronegative atom of another molecule, त्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन असेल त्याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, हायड्रोजन बॉन्ड. Okay, this is nothing but your hydrogen bonding. Okay, डॉटेड लाईन मध्ये जे इंडिकेट केलंय, आता हे काय केलंय एक्झॅक्टली ते बघूया, पण त्याच्यामध्ये याचं एक्झाम्पल आता CH2. name of this compound is ethane 1,2-diol. Okay, याच्यावरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, याच्यावरती चार्ज असतो निगेटिव्ह, याच्यावरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, याच्यावरती चार्ज असतो निगेटिव्ह. ऑल याच्यामध्ये जे इंटरॅक्शन असेल, हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, त्याला आपण म्हणणार इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नेम ऑफ दिस कंपाउंड इज कॉमन नेम इज इथिलीन ग्लायकॉल, आयपीएस नेम इज इथॅन 1,2-diol. ओके, स्टार्ट करूया काय काय करायचं ते. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये एका मार्काला डेफिनेशन असणार, एका मार्काला हे दोन टाइप्स एक्सप्लेन करायचे, आणि एका मार्काला हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं. ओके, बघूया बदलावून काय ते. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम. जरा चेक करा, पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती आहे हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हा तिसरा मॉलिक्यूल आहे, हा चौथा मॉलिक्यूल. पहिल्या मॉलिक्यूलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम आणि निगेटिव्हली चार्ज अनदर ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. याचा निगेटिव्ह चार्ज बघा, याचा पॉझिटिव्ह चार्ज मी हा कन्सिडर केला तर अनदर मॉलिक्यूलचा निगेटिव्ह चार्ज जो असेल त्याच्याबरोबर जे डॉटेड लाईन मध्ये इंटरॅक्शन दाखवले, त्या इंटरॅक्शनला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एक तर इलेमेंट असलाच पाहिजे ही त्याची क्रायटेरिया आहे. ओके, हे आपण वॉटरच्या फॉर्मॅटमध्ये आपण दाखवू शकतो. वॉटर मॉलिक्यूल कसा इंडिकेट करू आपण, HOH HOH HOH. याच्यावरती इलेक्ट्रोनिगेटिव्ह बॉन्ड आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह, याच्यावरती निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह. हे डॉटेड लाईन आपण जे दाखवलंय ते सगळं काय असणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग असणार. ओके, so this is nothing but your hydrogen bonding in water molecule, and this is hydrogen bonding of HF molecule, hydrogen fluorides. There are two types of hydrogen bonding. First one is intermolecular hydrogen bonding, and next one is intramolecular. आता intermolecular मध्ये काय लिहिणार, in this type of notes मध्ये सगळं मेन्शन केलं असणार. In this type of hydrogen bonding, there are two molecules. Interaction is observed in case of two neighboring molecules, but in this case, only one molecule is present, and interaction is present in between one of the hydrogen atom and one of the oxygen atom of the same molecule. This is in between two molecules. Okay, and this is only present in case of only one molecule. So such type of interaction is called as a intramolecular hydrogen bonding, and this type of interaction is called as a intermolecular hydrogen bonding. पेपर मध्ये हे ड्रॉ करायचं आहे, हे लिहावे लागणार आहे. So this is all about for 3 marks हायड्रोजन बॉन्डिंग. क्वेश्चन पेपर मध्ये डेफिनेशन तर कन्फर्म असेल, 3 मार्क्स साठी येते नाही माहिती नाही, पण डेफिनेशन कन्फर्म पेपर मध्ये असेल हायड्रोजन बॉन्डिंग. So this is all about all types of intermolecular process of hydrogen bonding. That is dipole-dipole interaction. Second one is the ion-dipole interaction. Third one is the dipole-induced dipole interaction. Fourth one is the London forces or dispersion forces, and last one is the hydrogen bonding. Complete
डिटेल समजले? काही डाऊट असेल तर विचारू शकता. जर काही डाऊट नसेल तर आपण नेक्स्ट पॉईंट जाणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसियस स्टेट्स. गॅसेस okay, very good. So the next point of your syllabus is properties of gases. This is our second last point of today's session. Characteristics of gases. आता इन जनरल ज्या आधी माहिती आहे त्या लिहून घेऊया आणि मग काय जे डिफिकल्ट असतील त्या पुढे आपण नंतर करूया. जनरली गॅसेस आर लाइटर दॅन मॅटर. लाइटर म्हणजे कोण? लाइटर म्हणजे लाइट वेटेड. गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स. This is the first one. They do not possess any size and shape or volume. Hence, they occupy free space available and take the shape of container. Shape of container. Third point मध्ये तुम्ही काय सांगू शकता याच्यामध्ये? In case of a gaseous state मध्ये gaseous property मध्ये gas molecules are in continuous random motion. They collide with each other as well as the wall of container. Weakest intermolecular forces of attraction. Highly compressible. आणखी काय प्रॉपर्टी सांगता येईल? 6 प्रॉपर्टी असल्या पाहिजे. त्या 3 मार्क्सचे क्वेश्चन येणार. They shows unique property called diffusion. एवढ्या प्रॉपर्टी कॉन्सेप्टचे तुमच्या नोट्समध्ये आले पाहिजे. आता नंतर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसेस. सो जनरली गॅसियस मॉलिक्युल्स आर लाइट वेटेड. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे समजा एखादा बलून असेल, ब्लो केलेला बलून आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एअर फिलअप करून ठेवलेली आहे. सो त्याचं जे वेट असेल आणि समजा त्याच बलून मध्ये तुम्ही काही सिलिका टाकला म्हणजे वाळू असेल जे टाकलं, त्या वाळूचा आवाज येतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये समजा वॉटर फिलअप केलेलं असेल, तुम्हाला माहिती आहे होळीच्या दिवशी काय करतात लोक, ते त्यामध्ये कलरचं पाणी भरतात आणि ते येणाऱ्या राणांवरती मारतात, बरोबर आहे. त्याचं वेट आणि नुसती एअर जेव्हा आपण ब्लो करून ठेवतो त्या फुग्याचं वेट हे डिफरंट असतं. म्हणजे थोडक्यात काय, गॅशियस मॉलिक्युल्स आर लाइट वेटेड अँड मेड ऑफ सॉल्युशन लिक्विड. सगळ्यात हलके आहे, त्याचा पहिला पॉइंट आहे. सेकंड, दे डू नॉट possess any size and shape. volume. मी तुम्हाला असं नाही सांगू शकत की मला 23x23 चा एखादा बलून आणून द्या आणि त्याच्यामध्ये एअर तेवढी असली पाहिजे असं सांगून तू कम्प्लीट करू शकत नाही. याचं रिझन काय आहे, ते ऑक्युपाय फ्री स्पेस अवेलेबल. म्हणजे तुमचा समजा तो बलून असेल तो या शेप मध्ये असेल,
रेग्युलर बलूनचा शेप असतो त्या शेप मध्ये असेल. ओके. सेकंड थिंग, समजा त्याचा शेप काहीतरी डिफरंट असेल, लाईक काय म्हणू शकतो, हार्ट शेप समजा असेल एखादं बलून. ओके. सो त्याची जी स्पेस किंवा त्याचा जो शेप असेल, तो शेप आपण जशी जशी एअर ब्लो करत जाऊ तसा तो बलूनचा शेप येत जातो. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यामध्ये आपण जेव्हा ब्लो करतो एअर, म्हणजेच गॅस मॉलिक्यूल जेव्हा त्याच्यामध्ये आपण फिलअप करतो, तेव्हा जेवढी फ्री स्पेस अवेलेबल आहे तो अवेलेबल स्पेस ऑक्युपाय करतो, ऍज वेल एज कंटेनरचा शेप अक्वायर करतो. म्हणजे त्याला पर्टिक्युलर शेप म्हणू देऊ शकत नाही आपण. सॉलिड्स कसे एका बॉक्समध्ये ठेवू शकतो, तसं आपण गॅशियस मॉलिक्यूल बॉक्समध्ये नाही ठेवू शकत. लिक्विड मॉलिक्यूल असेल ते बकेटमध्ये ठेवू शकतो, जसं आपण गॅस मॉलिक्यूल बकेटमध्ये नाही ठेवू शकत, कारण एंटायर अवेलेबल स्पेस असते ऍटमॉस्फिअरमध्ये मिक्स होत जातात. नेक्स्ट सांगितलं, गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. आता कन्सिडर करूया मी बलून ब्लो केलेला आहे. तो ब्लो केलेला बलून, समजा मला त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती ते काउंट करायचे, मी काउंट करू शकत नाही. रिझन काय, ते त्याच्यामध्ये जी स्पेस अवेलेबल असते, आपण जे डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स मध्ये पण काढ बघितलं, ते कंटिन्युअसली रॅन्डम मोशन मध्ये फिरत असतात, कारण त्यांच्या आजूबाजूला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अट्रॅक्शन असतात, ते वीकेस्ट असतात, कमी असतात सगळ्यात. ओके. त्यामुळे ते काय करतात, एकमेकांच्या वरती आदळतात आणि वॉल ऑफ द कंटेनर पण आढळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमच्याकडे छोटीशी रूम आहे आणि त्या रूम मध्ये तुम्ही मॅजिक बॉल जर समजा पडते भिंतीवरती थ्रो करताय, तर तो मॅजिक बॉल तोपर्यंत नाही थांबत जोपर्यंत त्याला स्पीड अवेलेबल आहे. बरोबर आहे. म्हणजे रॅन्डम याचा अर्थ काय, स्पीडी, जास्ती फास्ट. ओके. सो दे आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. दे कोलॅड विथ ईच अदर ॲज वेल ॲज दे कोलॅड विथ द बॉल ऑफ द कंटेनर. कोलॅड म्हणजे आदळणे. ओके. ते काय करतात, एक गॅस मॉलिक्यूल दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलवरती पण आदळतो आणि आदळल्यानंतर त्याला एक स्पीड प्राप्त होतो. त्यामुळे तो बॉल ऑफ द कंटेनर म्हणजे कंटेनरच्या भिंतीला सुद्धा आदळतो. आता ते कंटेनर म्हणजे तुम्ही एखादी रूम घेऊ शकता, एखादा सिलेंडर घेऊ शकता, व्हॉटएव्हर. नेक्स्ट सांगितलं, weakest intermolecular forces of attraction is observed in case of gaseous molecules as compared to solids as well as the liquid state. They are highly compressible in nature. बरोबर आहे. एका सिलेंडर मध्ये एलपीजी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलेंडर काय करतात, तो गॅस हाय प्रेशर अंडर तुम्ही त्याच्यामध्ये फिल अप केलेला असतो. त्याच्यामध्ये काय करू शकत नाही तुम्ही, त्याच्यातलं जे प्रेशर असेल ते रिलीज जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो हेवी लागतो. कन्सिडर करूया आपल्याकडे सिलेंडर आहे आणि आपण सिलेंडरचा रेग्युलेटर न लावता सिलेंडर ओपन करून ठेवून दिला. ओके. थोडक्यात काय होणार, आतमध्ये जे काही गॅस कॉम्प्रेस करून ठेवलेला होता, फिलअप करून ठेवलेला होता, कॉम्प्रेसिबल म्हणजे त्याच्यावरती हायर प्रेशर असते, लक्षात ठेवायचं. तर ते रिलीज होतं ना, प्रेशर रिलीज झाल्यानंतर होणार काय, तो गॅस मॉलिक्युल ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होणार. दिवसभरानंतर घरामध्ये जेव्हा तुम्ही येऊन बघाल तेव्हा त्याचा गॅस सगळा संपलेला असणार. ओके. सो दिस इज नथिंग बट कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. लास्ट वन इज दे शो युनिक प्रॉपर्टी लाईक डिफ्युजन. आता मला सांगा, समजा मी तो बलून माझ्या हातामध्ये आहे आणि त्याच्यावरती मी प्रेशर अप्लाय केलं, एक्सटर्नल फोर्स अपोजिंग फोर्स अप्लाय केला, तर तो फुटतो. बरोबर आहे ना. फुगा असेल तो फुटून जातो. फुगा फुटल्यानंतर तुम्ही आता एअर त्याच्या साईज किंवा शेपची एअर बाजूला काढून ठेवतो का, डिफ्यूज होऊन जाते. म्हणजे थोडक्यात काय, जसा सोपचा एअर बबल असतो बघा, सोप पासून बबल तयार होतात, तुम्ही बघितलं असणार ते. जेव्हा तो तुम्ही हातात घ्यायला जाता तेव्हा हातात काही राहत नाही. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ डिफ्युजन. ओके. आणि हे फक्त आणि फक्त गॅशियस स्टेटमध्येच दिसतं. हेच बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बकेटमध्ये पाणी स्टार्ट करता, तुमचं टॅप वॉटर तुमच्या घरामध्ये असतं, चालू केल्यानंतर सुद्धा बबल दिसतात. तर ते बबल थोड्या वेळानंतर टॅप वॉटर बंद केल्यानंतर ते बबल नाहीसे होतात. म्हणजे काय होतात, डिफ्यूज होऊन जातात एअरमध्ये. ओके. सो ऑक्सिजन मध्ये ते मिक्स होऊन जातात. थोडक्यात सांगायचं तर, सो दीज आर द 6 प्रॉपर्टीज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसेस in as compared to solid and liquid. They show unique property like diffusion, compressibility, as well as the random motion, continuous random motion. So these three properties are very important in case of a gaseous molecule. Okay. So this is all about your characteristics of gases. And the next part of your syllabus is the gas law. But before that, tell me, is there any necessity to repeat one point or one some मिनिंग समजला नाही किंवा तिसरा पॉईंट समजला नाही किंवा दुसरा पॉईंट समजला नाही, असं काय असेल तर सांगा. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमच्या समोर ह्या प्रॉपर्टी येतील आणि मी जी एक्झाम्पल सांगतो ती फक्त कुठे ना कुठेतरी डोक्यात असू दे. लाइटर सांगितलं त्याच्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलेलं, सॉलिड आणि लिक्विड पेक्षा हे लाईट वेटेड असतात. हे पहिलं एक्झाम्पल होतं. सेकंड साठी मी तुम्हाला सांगितलेलं, दे डू नॉट पॉझेस एनी साईज अँड शेप ऑफ अ व्हॉल्यूम. मी सांगितलं तुम्हाला 23 by 22 मला गॅस मॉलिक्यूल आणून द्या बाजारात, मिळू शकत नाही. ओके. सो तो कशामध्ये तरी स्टोअर केलेला असणार आणि त्या ज्याच्यामध्ये स्टोअर केला त्याचा शेप ते गॅस मॉलिक्यूलला आलेला असेल. थर्ड पॉईंट आहे, गॅस मॉलिक्यूल आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. एक्झाम्पल सांगितलेलं मॅजिक बॉल इन द रूम. नेक्स्ट डे वॉल ऑफ द कंटेनरमध्ये कोलॅड म्हणजे आढळतात, ॲज वेल एज दोन गॅस मॉलिक्यूल एकमेकांवरती आढळत असतात. याचं रिझन काय, डिकेस
ऑफ अट्रॅक्शन आणि एक ऑर्डर लक्षात ठेवा. सॉलिड लिक्विड आणि गॅशियस मध्ये गॅशियस मॉलिक्युलसाठी लिकेज इंटरमोल किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. हायली कॉम्प्रेसिबल साठी एक्झाम्पल दिले एलपीजी गॅस सिलेंडर आणि लास्ट सांगितलं डिफ्युजन त्याच्यासाठी सांगितलं मी फुग्यावरती समजा एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं तर तो फुगा फुटतो म्हणजे काय होतो डिफ्यूज होतो. तुम्ही जेव्हा हातामध्ये फुगा आहे आणि प्रेस केल्यानंतर हाताला जो काही एक्झिस्टन्स जाणवतो एअरचा तो म्हणजे डिफ्युजन. जो तुम्ही स्टोअर नाही करू शकत किंवा ते कॅप्चर नाही करू शकत. कुठल्याही फोटोमध्ये वगैरे कॅप्चर होऊ शकत नाही. ओके सो दिस इज अ युनिक प्रॉपर्टी म्हणून त्याला युनिक असा यूज केला. Is there any necessity to repeat any point? जर नसेल तर आपण पुढचा फर्स्ट बॉइल्स लॉ आहे तो स्टार्ट करणार आहे. Okay, very good. So today's last point of today's session is gas law. In that first, there are actually four gas laws. First one is Boyle's law. Second one is Charles law. Third one is Gay-Lussac's law. Fourth one is Avogadro's law, and fifth one is the ideal gas equation. Actually, it is not a law; it is an equation of combination of the four gas laws. ते combine करायचे आणि एक equation तयार करायचे. So पहिला equation तयार करूया Boyle's law. Boyle's is the name of the scientist. Okay, सगळ्यात पहिल्यांदा Boyle'ने काय सांगितलं? आता या क्वेश्चन साठी एक्झाम विचार करायला गेला तर स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. मिडलला एक एक्सप्लेनेशन आहे. थर्ड पॉइंट मध्ये तीन ग्राफ ड्रॉ करायचे. जेव्हा पेपरमध्ये ग्राफ ड्रॉ करा तुमच्या रेग्युलर पेपरवरती ग्राफ ड्रॉ करताना तुम्ही कसलीही स्केल वगैरे काहीही यूज करायचं नाही किंवा ग्राफ पेपरवर ग्राफ ड्रॉ करायचा नाही. रेग्युलर आपल्या आन्सर शीट वरती तुम्ही ड्रॉ करता. स्टार्ट करूया. फर्स्ट Boyle's is the name of a scientist. Okay. सगळ्यात पहिल्यांदा या पॉइंट मध्ये देणार तुम्ही स्टेटमेंट. Boyle's law स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट बॉइल्सच्या स्टेटमेंटच्या संबंधामध्ये होते. आपलं काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असतं कामा नये. सो बॉइल्स लॉने काय सांगितलं? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर the volume of fixed amount of gas varies inversely with its pressure. हाच वर्ड वेगळ्या वर्ड मध्ये पण लिहिला तरी चालेल. हाच लॉ at constant temperature pressure of fixed amount of gas varies inversely with its volume. हा वर्ड इथेन हा वर्ड इथे लिहिला काही प्रॉब्लेम येत नाही. मीनिंग तोच राहतो. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. 3 पॉइंट्स तुम्ही आन्सर द्या. एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही काय करणार आहात? अकॉर्डिंग टू द लॉ P is inversely proportional to V. Okay. If we don't want proportionality sign, so we have to calculate or take proportion equal to sign and multiplication of any constant is necessary for your proportionality theorem according to proportionality theorem. Proportionality मध्ये नेमकं काय असतं? P is inversely proportional to V. याचा मीनिंग काय आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल साइन काढून टाकायचं इक्वल टू साइन घ्यायचं आणि एका कॉन्स्टंटने त्याला मल्टिप्लाय करायचं. सो दिस इज नथिंग बट P is equal to K upon V, where K is a constant, any constant. Okay, so this is for first gas. आता आपण काय करूया? हे एक्सप्रेशन आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये मला डिवाइड न्यूमरेटर डिनोमिनेटर काही नको आहे. आपण काय करणार? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. P into V is equal to K. P into V is equal to K. This is your final expression. If this expression is for one gas, असे माझ्याकडे n number of gas आहेत असे कन्सिडर करूया. N number of gases are there, then the equation becomes P1 V1 is equal to P2 V2 is equal to P3 V3 is equal to Pn Vn is equal to constant. Okay, and
दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन फॉर बॉइल्स लॉ. ओके, मी काय रिपीट करतो काय काय सांगितलं ते. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑलवेज लक्षात ठेवायचं ही सगळीच्या सगळे गॅस साठी चार क्वांटिटी इम्पॉर्टंट आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. ओके, ज्यावेळी आपण कुठल्याही दोन प्रॉपर्टी मध्ये रिलेशन दाखवणार आहोत पी आणि व्ही मधलं, तेव्हा थर्ड प्रॉपर्टी ही कॉन्स्टंट असलीच पाहिजे, फोर्थ प्रॉपर्टी ही कॉन्स्टंट असलीच पाहिजे. ओके, म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही इज द स्टेटमेंट ऑफ युअर बॉइल्स लॉ. इनकरेक्ट आहे, रॉंग आहे. जर तुम्ही डेट वर्ड वापरलेला असेल ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स, तरच तुमचा आन्सर करेक्ट असेल. ऑलवेज लक्षात ठेवायचं या चार प्रॉपर्टी पैकी कुठल्याही प्रत्येक लॉ मध्ये काहीतरी दोन प्रॉपर्टी मध्ये रिलेशन असणार, म्हणून सर्व लॉ म्हणतात ना. सो जर ह्याच्यामध्ये दोन प्रॉपर्टी मध्ये मला लॉ साठी स्टेटमेंट रिप्रेझेंट करायचं असेल तर रिमेनिंग टू क्वांटिटी शुड बी कॉन्स्टंट ओनली. ओके, याच्याशिवाय आपण ते कॅल्क्युलेट नाही करू शकत. ओके, कारण याच्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनचा विचार करताना अनदर पॅरामीटर्स कॉन्स्टंट ठेवावेच लागतात, नाहीतर हे प्रूफ होऊ शकत नाही. सो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, आपण रूम टेम्परेचरला समजा आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय लॅबमध्ये, तर रूम टेम्परेचर हे कॉन्स्टंट असणार ना, की असं असणार एक एक्सपेरिमेंट हिवाळ्यात केला, दुसरा उन्हाळ्यात केला, मग पावसाळ्यात केला, असं नाही होऊ शकत. म्हणजे तो एक्सपेरिमेंट कम्प्लीट होणार नाही ना. So, ज्या वेळेचं ते रूम टेम्परेचर असेल इट इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर. सो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर volume of fixed mass of a gas varies inversely with its pressure. This is the Boyle's law statement. P is inversely proportional to V. P is equal to K upon K and PV is equal to K. So this is the final mathematical expression. If there are n number of gases are present in the system, then the equation becomes likewise. Okay, so this is your second point of view explanation. And third one is graphical representation. T graph area total loss. आणि जे बोर्डवरती लिहिले तेवढंच पेपरमध्ये पण लिहायचं, याच्यापेक्षा एक वर जास्त नको, एक वर कमी नको. तीन ग्राफ आहे ते आधी ड्रॉ करून घेतो. ओके, हे तीन ग्राफ आहेत असं आपण कन्सिडर करूया. पहिला ग्राफ आहे पी वर्सेस व्ही. मी काय करतोय, पहिला ग्राफ आहे पी वर्सेस व्ही, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. सो इट विल गिव्स यू दिस पॅराबोला हायपरबोला. पॅराबोला हायपरबोला तुम्हाला मॅथ्स मध्ये आहे जवळ 11th स्टँडर्डला. आता तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा, हा शेप जो आहे कर्व शेप आहे, त्याला आपण पॅराबोला किंवा हायपरबोला असे कन्सिडर करतो. सो इट इज द T1, this is your T2 and this is your T3. Why this is so? Because the constant temperature value of T1, T2, T3 should be constant. Okay, so that's why it shows like such type of a graph. In case of a second graph, if we plot the graph of PV versus pressure volume multiplication versus on the y-axis or x-axis आपण त्याला consider करूया pressure. तर तो आपल्याला PV वर्सेस P चा जो ग्राफ असेल तो कसा मिळतो, कॉन्स्टंट मिळतो, हॉरिझॉन्टल लाईन मिळतो. That is T1, T2 आणि T3. ओके, हे तुम्हाला ग्राफच्या व्हॅल्यू असते, म्हणजे ह्या वाढत जातील अशामुळे असं दिलं जाईल. आणि जो थर्ड ग्राफ आहे PV वर्सेस 1 अपॉन P, P versus 1 upon V. 1 upon V म्हणजे reciprocal of volume. So it is straight line passing through origin. Okay, so these are the three graphs are observed practically, which is in experimental, according to experiment point of view. हे तुम्हाला तीन ग्राफ मिळतात, T1, T1, T1 चे. आणि पहिला ग्राफ आहे P versus V, असा पॅराबोला मिळतो. PV versus P स्ट्रेट लाइन विदाउट पासिंग थ्रू ओरिजिन, and P versus 1 upon V straight line with passing through origin, having different slopes at different temperatures. Okay, so these are the graphical representation. पेपर मध्ये काय लिहायचंय, काहीच लिहायचं नाही, एवढंच लिहायचंय. जे बोर्ड वरती आहे तेवढं सगळं लिहायचं पेपर. ओके, काय सांगतो ते रिपीट करूया. पहिला बॉइल्स लॉचं स्टेटमेंट आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कुठलाही गॅसला एक्सप्लेन करत असताना चार पॅरामीटर्स कॉन्स्टंट असावे लागतात, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. जर मी ह्या तिघांबद्दल पहिला इन्फॉर्मेशन देणार आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T किंवा V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P असं कन्सिडर करूया एक्झाम्पल, तर प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट पाहिजे. समजा T आणि N बद्दल मी सांगणार आहे तर प्रेशर, व्हॉल्यूम कॉन्स्टंट पाहिजे. समजा P आणि M बद्दल सांगणार आहे तर V आणि T कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ज्या दोन पॅरामीटर बद्दल आपण एक्सप्लेन करणार आहोत, रिमेनिंग दोन पॉइंट्स असतील ते कॉन्स्टंट असावेच लागतात, त्याच्याशिवाय पुढचं काही होणार नाही. ओके, सो दिस इज at constant temperature the volume of fixed amount of gas varies inversely with its pressure. This is the statement of Boyle's law. Explanation: according to the statement, P is inversely proportional to V.
प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं असेल तर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार आणि बाकीचं सगळं कॉन्स्टंट देणार. PV is equal to K. For n number of gases, P1 is equal to P2 is equal to P3 is equal to Pn is equal to constant. ओके, म्हणजे n number of gases आपण असं लिहितो फक्त. बाकी काहीच नाही. हे P1 आले कुठून? जसे इथे PV दिले तसं n number of gases म्हणजे 1 2 3 4 number of gases असणार. त्याने आपण P1 असं कंडिशन घेतलं. आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तीन टाइप्स आहे. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम आपल्याला पॅराबोलिक टाइप करून मिळतो. प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट घेतलात आणि प्रेशर बरोबर कॉन्स्टंट मल्टिप्लाय केला तर स्ट्रेट लाईन विदाउट पासिंग थ्रू ओरिजिन. आणि दिस इज P वर्सेस 1 आपण जर प्लॉट केला तर स्ट्रेट लाईन विथ पासिंग थ्रू ओरिजिन. सो इट गिव्स यू डिफरंट स्लोप्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम्स लॉ. ओके, आता याच्या पुढचा जो चार्ल्स लॉ वगैरे जे स्टेटमेंट आहे हे 3 मार्क राहणार. स्टेटमेंट 1 मार्क, एक्सप्लेनेशन 1 मार्क आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला 1 मार्क असेल. पण क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन येणार एवढं कन्फर्म. ठीक आहे, याच्या पुढचा जो चार्ल्स लॉ आहे, ॲव्होगाड्रोस लॉ आहे आणि गी लुसाक्स लॉ आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया.